तो मी आता हिंगोली स्टेशनला उतरलोय आज. गोइंग टुवर्ड्स आर सिटी मॉल. सेरेमनी आहे त्या अटेंड करायला आज मी जात आहे. सो 7:45. So I am walking towards our city mall. Let's see how the day progresses. Stay tuned. Bye bye. The new highway from Airoli to Ghatkopar. आता हा नवीन फ्लायओव्हर आहे. Very convenient now from east to west by vehicle. So this is the parking area. इथं चिन्मय आपली गाडी लावतोय. ह्याच्याकडनं मला लिफ्ट मिळाली ॲट सर्टन लोकेशन. मी याच्यावर आलो. आता ही डिकॅथलॉनचं बघा, 4 व्हीलर्स 2 व्हीलर्सचं पार्किंग लॉट. चलो भेटूया. कबीरदास पण आहेत का? अरे वा. सो हा बरेच सेलिब्रिटी भेटणार आहेत आज. पहिला सेलिब्रिटी चिन्मयच भेटला मला. हे स्पा आहे इथं, स्पा. एकदा आम्ही टँडम सायकल घेऊन आलो होतो इथं, तेव्हा भेटलेली आहेत. ओळखू येणार नाही कोण कोण काय. सगळे आपले चांगले चांगले कपडे घालून आलेत आज. खराब कपडे घातले नाहीत त्यांनी कुणी. ओळखा बघा. हा, ओळखता येते का बघा. ते चांगले कपडे घातलेत, घाणेरडे कपडे घातले नाहीयेत, मळके कपडे नाही घातलेत. और डिकैथलॉन में पहुंच गए हम लोग. एडी के साथ है सेलिब्रिटी. हाय हाय. अजून स्टोर ओपन झाला नाहीये, अजून इव्हेंट स्टार्ट होईल. Thank you. Please take your seats, everyone. ओ आय 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 मागे आहे. टँडम, जय टँडम. जय टँडम. तर ओळखता येते का बघा सगळ्यांना. हाय. हे बघा टँडमवाले आमचे. हो, मी पण करतो ना. आता भेटलो ते आज करूया नक्की. Thank you each and every one of you for your presence over here. It really means a lot. Like we said, all of us are cyclists over here who inspire many people in and around us with our achievements in cycling, with actively contribution and doing things which promote this sport. So today, this is a great opportunity for me having all of you, and I'm looking forward to giving the awards to each and every one of you for those who have been nominated. जिंदगी सुंदर है, बाकी सब बंद है. Has the highest number of tandem bikes. It also at the same time has the highest number of inclusivity. डिटेल्स ऑफ पंढरपुर वारी. बहुत अच्छी तरीके से एफर्ट्स पूरा कोऑर्डिनेशन से टैंडम साइकिल पे पूरा किया. और ये हमारा लास्ट जो राइड हुआ वो 8 ईयर था, 8वां साल था. और हम लोग इसी मौके पर लेते हैं कि लॉन्ग राइड हम लोग पंढरपुर वारी कर पाएँ वीआईएस के साथ टैंडम साइकिल माध्यम से. विथ स्पेशली स्टूडेंट्स. जैसे ही साइकिलिस्ट हमारे वीआईएसपी हमारे द्वारा तैयार हो. तो हमारे ग्रुप की हमारे निहार सर जी हैं जो लास्ट 3 ईयर से हमारे साथ जुड़े हुए हैं. निहार साहब. हमारे
ग्रुप के सबसे सीनियर साइकिलिस्ट जो है करीबन 8 साल से हमारे साथ है, हमारे गोपीनाथ मामा जो कहते हैं मामा एंट्री। ओए ओए मनोज सर जो है वो भी हमारे साथ लास्ट ईयर जुड़े और 2 महीने में उन्होंने प्रिपरेशन कर ली। ये थर्ड ईयर है उनका, मैंने तैयारी की है। तो हमारे साथ एक्चुअली महिलाओं का भी बहुत सारा योगदान है। हमें उनके लिए भी फीमेल साइकिलिस्ट की ज़रूरत है जो उनके साथ साइकिलिंग कर सके। ऐसे मेल फीमेल ऐसा कोई ये नहीं है, लेकिन ज़्यादा से ज़्यादा लोग हमसे जुड़ेंगे तो हम लोग ज़्यादा से ज़्यादा VIs को साइकिलिंग करवा पाएंगे। ये हमारे लिए थोड़ा चैलेंजिंग है और आप लोग जुड़िए ज़रूर। आलिफिया जी हैं तो वसई से आती हैं और उन्होंने भी सेकेंड ईयर का कंप्लीट किया हमारे साथ। और टीम वर्क में हमारे सभी साइकिलिस्ट एक टीम बन के सब हैंडल करते हैं। और मैं आशा करता हूँ जो प्लेटफॉर्म पुरू जी ने हमारे लिए ये क्रिएट किया है वो हमारे पायलट्स के लिए बहुत कामगार रहेगा कि हमारे साथ ज़्यादा से ज़्यादा लोग जुड़ेंगे और हम लोग इस कारवा को VIs के लिए इंक्लूसिव जो हमारा एक्टिविटी है वो ज़्यादा से ज़्यादा बढ़ाकर टैंडम साइकिलिंग को हम बढ़ाने में आप लोगों की सहायता चाहेंगे। Rajiv ma'am has been actively few partners in cycling was Prasad himself. Kudos to his consistency. Each and every week, he is quite an instrumental person when it comes to consistency in cycling. Thank you. Sports, diversity in sports. So today we have Aparna with us on the stage, and Aparna is one dabang lady, and I really deeply, sincerely appreciate her for what she has been doing for tandem cycling. She is the person whom I know that in a very short span of time, she has successfully, in a good way, connected with people, and when it comes मैंने शुरू ही एक ABBF वाले क्लब से किया था एंड नाउ इट्स कॉल्ड टैंडम साइकिलिंग इन मुंबई। सो बिग थैंक्स टू दिस क्लब बिकॉज वहीं से मेरा जन्म हुआ है। सो यस, नाउ आई एम राइडिंग ऑन माई ओन टैंडम एंड मुझे सिर्फ यही बोलना है कि टू ऑल द साइकिलिस्ट से ओवर हियर, मेल फीमेल मेरे समझ के बाहर है बिकॉज व्हेन वी आर ऑन द रोड टुगेदर, gender is not really something that matters. The only mutual respect from one human being to the other is all that matters, right? So यहाँ पे मैं सारे मेल साइकिलिस्ट जितने भी हैं उनको बोलना चाहूंगी कि irrespective of gender, look at the human being you are riding with. थोड़ा केयर एंड टैंडम साइकिलिंग कोई बहुत बड़ा रॉकेट साइंस नहीं है, जैसे मैं हमेशा बोलती हूँ। प्लीज कम फॉरवर्ड, एक बार तो ट्राई करना बनता है जिन्होंने नहीं ट्राई किया है, बिकॉज जो ब्लाइंड साइकिलिस्ट हैं वो सिर्फ और सिर्फ तभी साइकिल कर पाएंगे अगर आप जैसे पायलट साथ देंगे। सो थैंक यू सो मच एंड प्लीज कम फॉरवर्ड, यू कैन कॉन्टैक्ट एनी ऑफ अस। मुझे भी कॉन्टैक्ट कर सकते हैं। माई साइकिल इज इन भांडू एंड देयर आर सो मेनी अदर्स ऑल अक्रॉस मुंबई एंड लाइक पुरू सेड, उसकी सपोर्ट भी हमारे लिए बहुत बहुत मायने रखती है, ये प्लेटफॉर्म, ये स्टेज। सो थैंक यू टू Decathlon, थैंक यू टू पुरू फॉर हैविंग अस। थैंक यू। This is for you, Aparna. एंड सन जो इन्होंने भी काफी लॉन्ग एंड्योरेंस राइड्स किए हुए हैं। जब भी फादर होते हैं साथ में, तो बिकॉज सिंस ही इज एन एक्सपीरियंस टूकर, तो कोई नया पायलट आता है तो ही उत्तराखंड एरियाचा अवॉर्ड। आई हियरबाय पास ऑन द माइक टू मनोज सर, जो आपको स्पोर्ट्स में और टैंडम साइकिलिंग के बारे में थोड़ा सा बताएंगे। 19 से हमारे एज अ पायलट हमारे साथ जुड़े हुए हैं और उनका बहुत सहयोग हमें अलग अलग राइड्स के बारे में इंफॉर्मेशन देना या कोऑर्डिनेशन करना बहुत अच्छी तरीके से हमें वो करीबन 7-8 साल से हमारे साथ जुड़े हुए हैं। थैंक यू सो मच Decathlon और पुरू जी। मेरा सफ़र एक्चुअली 2017 से दिल्ली मुंबई से
मैं और प्रसाद उतेकर इन्होंने स्टार्ट किया था। Ajay is a very strong cyclist. At the same time, he is a very good runner as well. And I would really like, Sagar, जर तू काही सायकलिंग बद्दल बोलू शकशील, खूप छान. Not only just for being a part of the group, being a strong support, ensuring कि ये K2K राइड भी एकदम अच्छे तरीके से हो. साथ ही में सर holds multiple records under his belt for endurance, and I hereby pass on the mic. सर हमें ये K2K राइड के बारे में पहला बताएंगे, उसके बाद में the records which sir has set इसके बारे में ब्रीफ में हमें बताएंगे. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आज आषाढी एकादशी निमित्त पहिल्यांदा विठोबाचं दर्शन घेतलं आणि तुमच्या दर्शनाला आलोय. मित्रांनो, अजय लालवाणी आणि सागर बोडके यांच्या टीम ऑफ 2च्या क्रू मेंबर मध्ये मी होतो आणि काश्मीर ते कन्याकुमारी हे वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे. त्या दोघांनी केलंय वर्ल्ड रेकॉर्ड आणि त्यांना मी सपोर्ट करत होतो, त्याचा मला खूप अभिमान आहे. दिवस रात्र सायकल चालवायची आणि दोघांच्या स्वप्नाला साकार करायचं. आम्हाला 10 दिवसाचा टाइम दिला होता आणि दिवस रात्र सायकल चालवून ते 1750 किलोमीटरचं अंतर या दोघांनी 9.5 दिवसात पूर्ण केलं होतं. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. कैलाश मानसरोवर असं तुम्हाला माहिती आहे, तर त्यावेळेला माधव गडकरी, आपले गडकरी साहेब होते, त्यांनी डिक्लेअर केलं होतं की कैलाश मानसरोवरला आता जीपने जाणार, सगळ्यांना घेऊन जाणार. त्यावेळेला मी ठरवलं की कैलास मानसरोवरला जर जीप जाणार असेल तर आपली सायकल का जाऊ शकणार नाही. आणि मग सेल्फ सपोर्ट सोलो आणि ऍट द एज ऑफ 65 हे 300 किलोमीटरचं अंतर मी 5 दिवसात पूर्ण केलं. कम्प्लीट आपली होतं, म्हणजे 6,500 फुटावरून 14,500 फुटापर्यंत सायकलिंग केलं. रोड नाहीत आणि असं ऑफ रोडिंग सायकलिंग केलं आणि हा रेकॉर्ड झाला. जागतिक विक्रम हा सुद्धा झालाय. 3757 किलोमीटरचा जो अंतर कापला, त्याच्यामध्ये ज्या टीमनी सपोर्ट केला त्याच्यामध्ये सतीश सरांचा खूप मोठा पार्ट होता. कारण की सायकलचं मेंटेनन्स असो किंवा मसाज असो, सरांना दोघांबद्दल कल्पना होती आणि ॲज अ पायलटिंग या तिघांमध्ये त्यांनी त्यांचा बेस्ट रोल दिला. सागरला तर त्यांनी खूप सपोर्ट केला, कारण की सायकलवरती कॉन्स्टंटली बसून राहणं हे खूप मोठा टास्क असतो. आपण सगळे सायकलिस्ट बघता आणि बरेचसे असा वेगवेगळे पॅडिंगवाले शॉर्ट्स यूज करतो किंवा सीट्सला कव्हर लावतो. आता तर सीट्स पण तशा आलेत जेलवाल्या वगैरे. सो सायकलवर बसणं हा खूप मोठा टास्क आहे. तर त्याच्यासाठी सागरने फारशी तेवढी तयारी केली नव्हती, पण प्रत्येक वेळेला सागर आणि मला पूर्ण टीम आम्हाला सपोर्ट करत होती. आणि 12 आवर्समध्ये 12 आवर्सच्या शिफ्टमध्ये आम्ही सायकलिंग डिवाइड केलेली, कारण की 10 डेजच्या आतमध्ये तुम्हाला पोहोचायचं, मग तुम्ही झोपा किंवा काही पण करा असं रूल होता रेसचं. सो हा दिवसाचे 12 तास घ्यायचा, रात्रीचे 12 तास मी घ्यायचो. सो आम्ही असं करून तो अंतर कापला आणि खूप मजा आली. म्हणतो ना की जेव्हा आपण एखादा लॉंग डिस्टन्स करायला जातो तेव्हा अडचणी येतात, पण एवढा लक आहे आमचा चांगला की आमची सायकल पंक्चर देखील झाली नव्हती. अरे वा 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 वा, लय भारी, मस्त. सो असं करून आम्ही आमची जर्नी खूप छान संपवली आणि पुढे असे वेगवेगळे सायकलिंगचे उपक्रम आमच्याकडून होतच राहतील. धन्यवाद. और साथ ही में टू गेट इंस्पायर्ड, वी रियली थैंक महेश दाभोलकर सर फॉर कवरिंग द एंटायर राइड सो दैट ये एक राइड डॉक्यूमेंट पूरा प्रॉपरली हो सके. सतीश सर जो अपने राइड्स डॉक्यूमेंट करते हैं, और ये डॉक्यूमेंटेशन इट रियली हेल्प्स द नेक्स्ट जनरेशन और द करंट जनरेशन who aspire to do lot more with the tandem cycling club which we have over here. आज endurance cycling, Ambarish sir is the founder of Dapoli Cycling Club. आपने ग्रुप में भी देखा होगा दापोली साइक्लोथॉन. सो सर आपको K2K के बारे में और दापोली साइकिलिंग क्लब का ये जो फ्लैगशिप इवेंट है जो हर साल होता है साइक्लोथॉन एंड अ रेस एज वेल, उसके बारे में बताएं. खूप मजा वाटते आणि भरपूर दिवसानंतर इतक्या जणांना भेटतोय, पाहतोय. तर थँक्यू डिकॅथलॉन.
भरपूर जणांचं ड्रीम असतं की मुंबई टू गोवा करायचं कोस्टल रूट ते, कारण रूट पूर्ण सिनिक आहे आणि दापोली कोस्टल रूट वरती आहे. तर लॉकडाऊन मध्ये माझं दापोली नेटिव्ह आहे आणि लॉकडाऊन मध्ये दापोलीमध्ये असताना आम्ही एक ग्रुप बनवला सगळ्यांनी एकत्र येऊन की दापोली सायकलिंग क्लब, आणि आम्ही मग तिथे वेगवेगळे उपक्रम करतो. जय दाबोली. And we hope to work with you. Sometime in 2017, and fortunately for the last 8 years, we have been doing it on a daily basis. There are 550 clubs across India which is using it, and we have generated over 40,000 e-tags during this period. Most of the Mumbai clubs are already using it. The e-tag project has come from a personal experience. In fact, I used to do a lot of riding during 2014 to 18 kind of period, and I used to do every weekend ride to Lonavala. So since I used to do it solo, obviously I created a template for myself and put it on my cycle. आम्ही विचार केला की अशा मुलांना आपण जुनं आपलं काय देण्यापेक्षा जर माझं मूल असेल तर त्याला मी जुनं कधीच देणार नाही, म्हणून मला त्या लेकरांना एक नवीन काहीतरी द्यावं आणि ती आठवण त्यांच्या आयुष्यामध्ये कायम राहावी, म्हणून आम्ही 50 नवीन ब्रँडेड सायकल देण्याचा पण केला. On 2 wheels and exploring the nature and the surroundings like anything else. सगळे जण पोटात घ्या, हसा जरा एकदम. जय टंडम, जय टंडम, जय टंडम. वा 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 वा, जोरदार. Aruna madam is a big inspiration for each and every cyclist in Thanekar, and I'm proud to have Aruna ma'am here with us. Not everyone records their rides on Strava, but the wealth of experience, the support towards budding cyclists, and the encouragement which Aruna ma'am provides is unmatched. I present this award to Aruna ma'am. You will find Aruna ma'am doing they have been doing exceptional things in the sport of cycling. In every year, cycling expedition trips Subscribe.